महापालिका निवडणुकीनंतर मीरा भाईंदर शहरातील राजकारणानं वेगळी कलाटणी घेतली आहे। मराठी महापौर निवडीच्या मुद्द्यावर पेटलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलाय। गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीकडून मराठी महापौर द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात येत होता। पण कालच्या घडामोडीनंतर भाजपनं तो इशारा साफ धुडकावल्याचं स्पष्ट झालं। भाजपकडून मीरा भाईंदरच्या महापौरपदासाठी डिंपल मेहता यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केलाय। त्यामुळे मीरा भाईंदरला पुन्हा गुजराती महापौर मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। मीरा भाईंदरच्या उपमहापौरपदासाठी ध्रुव किशोर पाटील यांचं नाव पुढे करण्यात आलंय। या निर्णयामुळे मराठी समाजामध्ये असंतोषाची लाट उसळली आहे। त्याविरोधात येत्या 3 फेब्रुवारीला उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिलाय। या आंदोलनामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना देखील सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आमची भूमिका स्पष्ट आहे। ह्याला आम्ही विरोध करणार। 3 तारखेला असं एकीकरणनी हे केलंय, डिक्लेअर केलंय की आम्ही मोर्चा काढणार, मोर्चा आम्ही काढणार। त्यामुळे मराठीसाठी हा कुठला पक्षाचा विषय नाहीये, हा मराठी माणसाचा विषय आहे। महाराष्ट्रामध्ये मला फक्त तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, आमदार जे सभागृहामध्ये बसत असतील त्यांच्यासाठी चेतावणीची घंटा आहे, लक्षात घ्या। आणि आज डिंपल मेहता अखेर अधिकृतरित्या त्यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे आणि सगळीकडे माध्यमावरती ते तुम्ही दाखवलेलं आहे। आम्ही याचा निषेध करतो। आता वेळ आहे उग्र आंदोलनाची आणि हे आंदोलन येत्या 3 तारखेला आम्ही जाहीर केल्याप्रमाणे माननीय पोलीस अपर आयुक्त यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे। पोलिसांना देखील आम्ही अर्ज दिलेला आहे, महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे। हे आंदोलन हा जो मोर्चा आहे 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि जर मराठी माणसाला वाटत असेल की हे शहर आपली मराठी म्हणून टिकली पाहिजे, तर मला खात्री आहे की हे शहर टिकवण्यासाठी, मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी हा लढा मोठा होईल। पुढची बातमी, भिवंडी महापालिकेतील सत्ता समीकरण अजूनही स्पष्ट झालेलं नाही।